नमस्कार. आज आपण थेअरीमधील पहिले लेक्चर बघणार आहोत. पहिला पॉइंट आहे व्हॉट इज कम्प्युटर. अ कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस that manipulates information or data. It has the ability to store, retrieve and process data. कम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे जे आपल्याकडून इनपुट घेतं, त्याच्यावरती प्रोसेस करतं आणि आपल्याला आउटपुट देतं. कम्प्युटरला जे आपण इनपुट देत असतो ते इनपुट देत असताना आपण इनपुट युनिटचा वापर करतो. आता इनपुट युनिटबद्दल आपल्याला काय म्हणता येईल? एनी डेटा अँड इन्स्ट्रक्शन्स एंटर्ड इनटू द कम्प्युटर. ज्या डिव्हाइसद्वारे आपण कम्प्युटरला इनपुट देतो त्यांना इनपुट डिव्हाइसेस असं म्हटलं जातं. पॉप्युलर जे इनपुट डिव्हाइसेस आहेत ते आहेत कीबोर्ड, माऊस. त्याच्यानंतर स्कॅनर हे सुद्धा इनपुट डिव्हाइस आहे. मायक्रोफोन हे सुद्धा इनपुट डिव्हाइस आहे. वेब कॅमेरा हे सुद्धा इनपुट डिव्हाइसचंच उदाहरण आहे. Process. All the working calculations, executions done by the part CPU. कम्प्युटरमध्ये CPU हा जो काय पार्ट असतो ज्याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं म्हटलं जातं, या युनिटमध्ये प्रोसेसिंगचं काम केलं जातं. कोणताही कम्प्युटर सगळ्यात पहिल्यांदा इनपुट ॲक्सेप्ट करतो, त्याच्यावरती प्रोसेस करतो आणि मग त्याच्यानंतर आपल्याला आउटपुट दाखवत असतो. आउटपुट दाखवण्यासाठी मॉनिटर आणि प्रिंटर याचा वापर केला जातो. डेटा दॅट हॅज बीन प्रोसेस्ड, जो डेटा प्रोसेस झालेला आहे, ज्याच्यावरती प्रक्रिया झालेली आहे, असा डेटा आपल्याला मॉनिटर किंवा प्रिंटरच्या सहाय्याने बघायला मिळतो. आता मॉनिटरवर जे आपल्याला आउटपुट मिळत असतं, या मॉनिटरवरच्या आउटपुटला सॉफ्ट कॉपी असं म्हटलं जातं. द आउटपुट शोन ऑन द मॉनिटर इज नोन ॲज सॉफ्ट कॉपी. सॉफ्ट कॉपी याला आपण मराठीमध्ये कच्ची प्रत असं सुद्धा म्हणू शकतो, कारण जे आउटपुट आपल्याला मॉनिटरवर दिसत असतं ते आपण एडिट करू शकतो. परंतु जे आउटपुट आपल्याला प्रिंटरवरती बघायला मिळतं त्याला हार्ड कॉपी असं म्हटलं जातं, कारण एकदा प्रिंट काढल्यानंतर प्रिंट झालेल्या आउटपुटमध्ये आपल्याला कोणताही बदल करता येत नाही. मग जर बदल करायचा असेल तर आपल्याला सॉफ्ट कॉपीमध्ये बदल करावा लागेल आणि पुन्हा त्याची मग प्रिंट काढावी लागेल. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कशाला म्हटलं जातं? IT. एव्हरीथिंग रिलेटेड टू द कम्प्युटर. कम्प्युटरशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टींना IT असं म्हटलं जातं. आता त्यातला सगळ्यात मुख्य आणि पहिला घटक आहे तो म्हणजे पीपल, म्हणजे आपण, किंवा ज्याला एंड युजर असं म्हटलं जातं. आता एंड युजर म्हणजे काय की जो कम्प्युटर ऑपरेट करत असतो. दोन पद्धतीचे युजर आपल्याला बघायला मिळतात. एक आहे प्रोग्रॅमर आणि दुसरा आहे एंड युजर. प्रोग्रॅमर म्हणजे जो कम्प्युटरमध्ये प्रोग्राम्स बनवत असतो आणि एंड युजर म्हणजे जो असे बनवलेले प्रोग्राम्स वापरत असतो. आपण एंड युजर या कॅटेगरीमध्ये येतोय. दुसरा महत्त्वाचा घटक आहे प्रोसिजर. रूल्स, गाईडलाईन्स और टेक्निकल डिटेल्स व्हेन यूजिंग सॉफ्टवेअर, हार्डवेअर अँड डेटा. आता हा जो युजर आहे याला कम्प्युटर वापरण्याची प्रोसिजर माहीत असली पाहिजे. दुसरा IT मधला महत्त्वाचा घटक असा आहे की हा जो युजर आहे याला रूल्स, गाईडलाईन्स किंवा टेक्निकल डिटेल्स माहीत असली पाहिजेत. सॉफ्टवेअर कसं वापरायचं आहे, हार्डवेअर कसं वापरायचं आहे किंवा डेटा कसा वापरायचा आहे. तिसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सॉफ्टवेअर. नुसता युजर असून चालत नाही किंवा नुसता त्याला प्रोसिजर असून चालत नाही, तर कम्प्युटरमध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर असावे लागतात. जसं आपल्याला टायपिंग करायचं तर वर्ड पाहिजे, कॅल्क्युलेशन्स करायचे तर एक्सेल पाहिजे, प्रेझेंटेशन करायचं तर पॉवर पॉईंट पाहिजे. सॉफ्टवेअरलाच आपण प्रोग्राम असं सुद्धा म्हणतो. सॉफ्टवेअर इज ऑल्सो नोन ॲज प्रोग्राम. सेट ऑफ स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन्स गिवन टू द कम्प्युटर फॉर डुईंग अ पर्टिक्युलर टास्क. प्रोग्राम म्हणजे ज्याच्यामध्ये सूचना असतात एक स्पेसिफिक काम करण्यासाठी दिलेल्या. The instructions can tell the computer how to process the data and how to display the output in the form you want.
The main purpose of software is to turn data into information. डेटा म्हणजे रॉ इन्फॉर्मेशन, डेटाचं रूपांतर इन्फॉर्मेशनमध्ये करण्याचं काम सॉफ्टवेअर करत असतो. चौथा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे हार्डवेअर. जसं कीबोर्ड आहे, माऊस आहे, मॉनिटर आहे, प्रिंटर आहे, स्कॅनर आहे, या सगळ्यांना आपण हार्डवेअर असं म्हणतो. ऑल द फिजिकल पार्ट्स ऑफ द कम्प्युटर, कम्प्युटरचे असे पार्ट्स ज्यांना आपण स्पर्श करू शकतो यांना हार्डवेअर असं म्हटलं जातं. मग ते स्पीकर असेल, सिस्टम युनिट असेल, स्क्रीन असेल किंवा ज्याला आपण मॉनिटर असं म्हणतो, किंवा कीबोर्ड असेल, माऊस असेल, मायक्रोफोन, या सर्वांना हार्डवेअर असं म्हटलं जातं. आणि पाचवा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे डाटा, रॉ मटेरियल, अनप्रोसेस्ड फॅक्ट्स इन्क्लुडिंग टेक्स्ट, नंबर्स, ऑडिओ, व्हिडिओ अँड इमेज. जोपर्यंत आपल्याकडे कोणताही डाटा नाही आहे तोपर्यंत आपण कम्प्युटरचा वापर चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. उदाहरणार्थ समजा आपल्याला वर्डचा वापर करून एखादं लेटर लिहायचं असेल तर लेटरचा जो का फॉर्मॅट आहे किंवा लेटरमध्ये जे काही आपण टाईप करणार आहोत ते जर आपल्याकडे असेल तर आपण जास्त फास्ट काम करू शकतो. पण आपल्याकडं कोणत्याही पद्धतीचा डेटाच नसेल तर आपण कम्प्युटरवरती फास्ट पद्धतीनं काम करू शकत नाही. आणि म्हणून IT म्हणजे किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे एव्हरीथिंग रिलेटेड टू कम्प्युटर, कम्प्युटरशी संबंधित सर्व गोष्टींना IT असं म्हटलं जातं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज कम्प्युटर, इनपुट डिव्हाइस, प्रोसेस, आउटपुट डिव्हाइस आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याबद्दलची माहिती घेतली. धन्यवाद.